सर्व महापुरुषांना नम्र वंदन. अंबाजोगाई नगर परिषदमध्ये मागील 6 महिन्यापूर्वी रुजू झालेले प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर उत्कर्ष गुट्टे साहेब यांनी मागील 25 वर्षांमध्ये जो शहराचा विकास झाला नाही तो विकास करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आपला पदभार घेतला. परंतु माजी सत्ताधारी यांना जो शहराचा विकास होत आहे तो त्यांच्या कुठेतरी डोळ्यात खुपला आणि त्यांची जाणून राजकीय द्वेषापोटी सूडबुद्धीने 2 फेब्रुवारी 2024 रोजी बदली केली गेली. ही बदली का केली गेली, कशामुळे केली गेली हा त्यांचा प्रश्न होता. परंतु ही बदली रद्द करावी यासाठी वंचित बहुजन आघाडीने माननीय उपजिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री, माननीय राज्यपाल, माननीय उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांना निवेदन दिले. त्या निवेदनातून आवाहन केले की ही जी बदली आहे ही बदली चुकीची आणि खोडसाळ पद्धतीने करण्यात आलेली आहे. ही नियमबाह्य बदली आहे. या महाराष्ट्र निवडणूक विभाग आणि केंद्रीय निवडणूक विभागाचे जे काही नियम आहेत, आदेश आहेत, या आदेशाचं उल्लंघन करून त्यांची बदली करण्यात आली अशा प्रकारचं निवेदन देण्यात आलं. आणि त्या निवेदनाची दखल घेऊन म्हणा किंवा माननीय मुख्याधिकारी साहेब हे मॅटमध्ये गेल्याच्या नंतर आज त्यांची बदली रद्द झालेली आहे. मुळात गोरगरीब जनतेच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगल्यामुळे गोरगरीब जनतेचा त्यांना आशीर्वाद लाभला असंच या ठिकाणी आम्ही मानतो. आज त्यांची जे डबल रुजू म्हणजे बदली रद्द झाली आहे याच्यानंतर ते जे काही शहरातले छोटे मोठे खूप प्रश्न आहेत जे की 25 वर्षामध्ये मार्गी लागलेले आहेत ते प्रश्न जे आहेत ते पूर्ण होणार आहेत. शहरातील घरकुलाचा विषय असेल, भोगवट्याचा विषय असेल, वाचनालय असेल किंवा गार्डन असेल किंवा स्विमिंग पूल असेल आणि शहरातले छोटे मोठे जे नाले आहेत गेल्या 25 वर्षामध्ये फक्त नाला उपसला जात होता, तो दुरुस्ती केला जात नव्हता. हे जे काही नाले असतील किंवा रस्ते असतील याचे पूर्ण प्रश्न आता त्यांना पुन्हा रुजू झाल्यामुळे आणि त्यांची बदली रद्द झाल्यामुळे मार्गी लागणार आहेत. आणि आम्हाला ठाम विश्वास आहे की मान्य मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर उत्कर्ष गुट्टे साहेब शहराचा भूतोन भविष्य जो 25 वर्षामध्ये कसलाही विकास झाला नव्हता असा विकास करणार आहेत आणि अंबाजोगाई शहरातील सर्व जनता त्याच्या पाठीशी राहणार आहे. सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन. या अभिनंदनामध्ये विशेषतः वंचित बहुजन आघाडीकडून सर्वप्रथम भूमिका मांडली गेली. यामध्ये टेक्निकल भूमिका जी आहे, जे प्रशासनाला कळवायची असते ती भूमिका आमचे शहराध्यक्ष गोविंदराव मस्के यांनी बेकायदेशीररित्या ही प्रक्रिया कशी आहे याचा पाठपुरावा करून पुढे हे प्रकरण नेलं आणि एक चर्चेत आणलं. कुठंतरी एक पत्रकारांनाही विश्वास आला आणि पत्रकारही मुख्याधिकारी साहेब यांच्या बाजूने त्यांना बातम्या दिल्या. त्यांचंही या नियुक्तीबद्दल अभिनंदन. त्याचसोबत जे PTR धारक आहेत, आपल्या अंबाजोगाई शहरातील ज्या PTR धारकांची नोंद नव्हती ती नोंद घ्यायला सुरुवात होत होती आणि अचानक यांची बदली झाल्यामुळं ते घरदार नर्वस कंडिशनमध्ये तयार झाले. त्यांचा नगरपालिकेवरचा जो विश्वास आहे तो उडण्याच्या प्रक्रियेत आला होता आणि तो विश्वास परत जागी झाला. त्या सर्व घरधारकांचं अभिनंदन. सोबतच ज्या घरकुलधारकांनी, ज्या 53 घरकुलधारकांनी अर्ज केला त्यांची यादी तयार आहे आता आणि आचारसंहितापूर्वी माननीय CO गुट्टे साहेब ही यादी जाहीर करणार आहेत. त्या सर्व घरकुलधारकांचं अभिनंदन. त्याचसोबत जे पत्रकार ज्यांनी या बदली विरोधात आवाज न उठवता दुर्लक्ष केलं त्याही पत्रकारांचं अभिनंदन. ज्या वेळेस समाजाचे किंवा सामाजिक अंबाजोगाई शहरातील विकासाचे मुद्दे असतील किंवा समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासाच्या मुद्द्यावर पत्रकारांनी वेळी सजग असणं आणि चुकीच्या गोष्टीचा विरोध करणं हे गरजेचं असतं आणि यामध्ये काही मोजके पत्रकार दिसले याची खंत आम्हाला वाटली. त्याचसोबत आपल्या अंबाजोगाईमध्ये काही लोकांनी की शिवसाहेबांची ही झालेली बदली आहे, आता हे वापस येणार नाहीत, हे होऊ शकत नाही, हे शक्यच नाही, असे काही गोष्टी वर्तवल्या होत्या. त्या लोकांनाही कळून चुकलं की बाबा वंचित बहुजन आघाडी ज्या वेळेस कुठल्या प्रश्नावर आवाज उठवते ते तथ्यविरहित कुठलीही गोष्ट नसते. आम्ही शास्ती माफीची मागणी असेल, लोकांच्या घरावरील करबोजा कमी करण्याची मागणी असेल किंवा प्रत्येक गोष्टीची मागणी ही आम्ही नियमाला धरूनच करतो. यामध्ये आमचे गोविंदराव मस्के शहराध्यक्ष आहेत,
त्यांना प्रत्येक गोष्टीवर जी कुठली गोष्ट, समजा आपण शास्ती माफी करायची म्हणल्यावरती कुठल्या आधारे, कुठल्या नियम आधारे आपल्याला करता येईल, किंवा बदलीचा नियम असेल त्या बदलीच्या नियमाची पूर्ण ते माहिती घेतात आणि त्याची ड्राफ्टिंग करून व्यवस्थित मांडणी करतात. अशी मांडणी मला वाटत नाही की प्रशासकीय अधिकाऱ्यालाही करता येत नाही. यामध्ये मुख्याधिकारी साहेब यांचं ज्यावेळेस नियुक्ती झाली, तर नियुक्ती झाल्यानंतर बदली झाली आणि बदली झाल्यानंतर पुन्हा नियुक्ती झाली. याचं अभिनंदन करत असताना काही प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं म्हणणं असं आलं की वंचित बहुजन आघाडीनं गोरगरीब लोकांच्या, ज्यांना मंगळसूत्र ठेवलं होतं, ज्यांना आपल्या पोटाची भाकर अर्धी केली, आपलं पोटाला चिमटा मारला, लेकरा बाळाचं भूक मारली, सगळ्या गोष्टी केल्या आणि या गोरगरीब लोकांचा कष्टाचा पैसा यांना वाया जाऊ दिला नाही. आणि त्याचं चीज म्हणून माननीय मुख्याधिकारी साहेब यांना त्या लोकांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. माननीय मुख्याधिकारी साहेबांसाठी जे प्रशासकीय अधिकारी प्रयत्नशील होते की त्यांनी परत तिथे यावं आणि अंबाजोगाईचा जो 100% विकासाचा जो मुद्दा आहे, अंबाजोगाईचा विकास झाला पाहिजे आणि हा विकास होऊन अंबाजोगाई सुजलाम सुफलाम झाली पाहिजे, यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याचं म्हणणं आलं. जो पहिला अधिकारी होता म्हणजे पहिले जे सीओ होते त्यांच्याबद्दल एक भीतीचं वातावरण या स्थानिकच्या अधिकाऱ्यांच्या मनात किंवा कर्मचाऱ्यांच्या मनात होतं. आता मला पहिल्यांदा असं जाणवलं की सीओ गुट्टे यांच्याविषयी एक पॉझिटिव्ह वातावरण आहे. प्रशासकीय विभागात असो, जनतेत असो, सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचे एक पॉझिटिव्ह वातावरण आहे. हे पॉझिटिव्ह वातावरण सीओ गुट्टे साहेबांनी असंच बरकरार ठेव आणि आपल्या जेवढ्या पीटीआर धारक असतील, घरधारक असतील किंवा अनधिकृत जेवढे बांधकाम आहेत, जे मोलमजुरी करून खाणारे लोक आहेत, त्याच्यावरील कर बोजा कमी करणे, शास्ती माफ करणे, या सगळ्या गोष्टी करून अजून नगरपालिका प्रशासनावर जो विश्वास लोकांचा निर्माण झालाय तो विश्वास त्यांना अजून पुढे वाढवत न्यावं. आणि या त्यांच्या झालेल्या स्थगितीबद्दल त्यांना आम्ही खूप